भोंदू मनोहर भोसलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल. आजार बरा करण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार. किडनीचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून आणि अघोरी पूजेच्या नावाखाली एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रसिद्ध भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मनोहर भोसले, त्याचा साथीदार नाथबाबा उर्फ विशाल शहाजी वाघमारे आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. मनोहर भोसले विरुद्ध दाखल झालेला हा तब्बल 6वा गुन्हा आहे. 1,64,000ची फसवणूक आणि अत्याचार. मिळालेल्या माहितीनुसार 2024 मध्ये पीडित महिलेच्या बहिणीच्या पतीला किडनीचा गंभीर आजार होता. मनोहर मामा हा आजार बरा करतो अशी माहिती मिळाल्यामुळे पीडित महिला करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोहर भोसले याच्या आश्रमात आली होती. भोसलेची भेट घेण्यासाठी सुरुवातीला 11,000 रुपयांची पावती फाडण्यात आली. त्यानंतर त्याने एका पांढऱ्या रंगाची पावडर देऊन ती रुग्णाला पाण्यातून व जेवणातून देण्यास सांगितले. आजार बरा करण्यासाठी भोंदूबाबाने प्रत्येक अमावास्येला 51,000 रुपयांची मागणी केली. पीडितेने आजवर एकूण 1,64,000 रुपये भोंदूबाबाला दिले. मात्र तरीही रुग्णाच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही. अमावास्येच्या मध्यरात्री घडला तो प्रकार. 2 वर्षांपूर्वी एका अमावास्येच्या मध्यरात्री होमहवन आणि शुद्धीकरण करायचे आहे अशी बतावणी मनोहर भोसले याने केली. या दरम्यान पीडित महिलेला पिण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी देण्यात आले. ते पाणी पिताच महिला बेशुद्ध पडली. महिला शुद्धीवर आल्यानंतर भोंदू मनोहर भोसले याने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. पोलिसांत गुन्हा दाखल. या धक्कादायक प्रकारानंतर अखेर पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले, मुख्य आरोपी नाथबाबा उर्फ विशाल शहाजी वाघमारे, एक अनोळखी चालक या तिघांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलीस करत असून भोंदूबाबाच्या या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सहसंपादक अजमेर शेख.